अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी 14 वर्षांनी भारतामध्ये आलेला आहे। कोलकात्याच्या कार्यक्रमातून मेस्सी लवकर निघून गेल्यामुळे तिथे चाहते चांगले संतापले। चाहत्यांनी बाटल्या खुर्च्या फेकल्या, कुंपण तोडून चाहते मैदानातही घुसले। अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी कोलकात्यात दाखल झाल्यानंतर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता। पण कार्यक्रमाच्या गैरव्यवस्थापनामुळे या उत्साहाचं रूपांतरण चाहत्यांच्या संतापात झालं। संतप्त प्रेक्षकांनी कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या। खुर्च्या फेकल्या, काही खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली। चाहत्यांनी बॅनरही फाडले। स्टेडियमचं गेट तोडण्याचाही प्रयत्न केला। काही चाहते थेट मैदानात उतरले, तर काहींनी जे दिसेल त्याची तोडफोड केली। चाहत्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही केला। मेस्सीला पाहण्यासाठी सॉल्ट लेक स्टेडियम खचाखच भरलं होतं। चाहत्यांनी 5 ते 12 हजार रुपये किमतीची महागडी तिकीटं खरेदी केली होती, पण मेस्सी ठरलेल्या वेळेपेक्षा खूप कमी काळ मैदानात थांबला। आयोजकांनीच मेस्सीला कार्यक्रमाचं ठिकाण सोडून लवकर परतण्यास भाग पाडल्याचा चाहत्यांचा आरोप आहे। कडक सुरक्षा, अतिमहत्वाच्या व्यक्ती आणि सेलिब्रिटींच्या गर्दीत चाहत्यांना मेस्सी दिसलाच नाही। स्टेडियम मधल्या स्क्रीनवर देखील मेस्सीची स्पष्ट झलक दिसली नाही। कार्यक्रमाच्या पत्रिकेनुसार स्टेडियममध्ये ठेवण्यात आलेला कार्यक्रम देखील पूर्ण झाला नाही। त्यामुळे प्रेक्षकांचा पारा चढला आणि त्यांनी थेट स्टेडियममध्ये प्रवेश करत तोडफोड सुरू केली। या घटनेबद्दल कार्यक्रमाच्या आयोजकांना ताब्यात घेण्यात आलंय। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीही या प्रकरणावरून माफी मागितली। हा कार्यक्रम मेस्सीच्या भारत दौऱ्यातील पहिला टप्पा होता। कोलकात्यात मेस्सीच्या हस्ते त्याच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं। कोलकात्यानंतर मेस्सी हैदराबादला गेलाय।